तुम्ही कधी रात्री ही कामं केली आहेत का? जर केलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजही आपल्या देशात लाखो लोक मानतात की रात्रीची ही 3 कामे केल्याने नशीब खराब होतं, घरात अडचणी वाढतात आणि शांतता निघून जाते. हे खरं आहे की अंधश्रद्धा? चला जाणून घेऊया. रात्री ही कामं केल्याने नशीब खराब होतं, आजही लोक घाबरतात. तर एक, रात्री झाडू लावू नये. पूर्वी सांगितलं जायचं की झाडू लावली तर लक्ष्मी निघून जाते. यावर लोक काय म्हणतात की घरातील पैसा अडकतो, सतत खर्च वाढतो, मानसिक अस्वस्थता येते. आता यामागचं कारण काय आहे आणि लोकांचा विश्वास देखील काय आहे, चला पाहूया. पूर्वी लाईट नव्हती, मौल्यवान वस्तू चुकूनही फेकल्या जायच्या. पण आजही अनेक घरात रात्री झाडू लावत नाहीत, कारण भीती मनात बसलेली आहे. मुद्दा दुसरा, की रात्रीची नखे किंवा केस कापू नयेत. आजी आणि आजोबा नेहमीच म्हणायचे, रात्री नखे कापली तर वाईट घडतं. यावर अंधश्रद्धा काय सांगते की आरोग्य बिघडतं, घरात वाद वाढतात, अपशकुन होतो. तर हे सर्व होत असताना लोक का घाबरायचे? कारण पूर्वी कात्री सुरक्षित नव्हती, जखम होण्याची शक्यता होती. पण गंमत म्हणजे काय आहे की आजही अनेक लोक फक्त भीतीमुळे हे टाळतात. मुद्दा तिसरा, रात्रीच्या वेळेला शिट्टी वाजवू नये. आता हा नियम तर खूप प्रसिद्ध आहे. रात्री शिट्टी वाजवली तर नकारात्मकता शक्ती येतात. तर लोक काय म्हणतात किंवा लोक आपल्याला काय म्हणतात, तर वाईट शक्ती आकर्षित होतात, घरात अकारण भीती निर्माण होते, त्यानंतरनं झोप देखील खराब होते. पण याचं खरं कारण काय आहे? एकतर शांततेचा भंग, लोकांना त्रास होतो. पण आजही गावाकडे रात्री शिट्टी वाजवायला लोक घाबरतात. कारण हे सगळं खरंच नशीब खराब करते का, की ही फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली अंधश्रद्धा आहे? आता अंधश्रद्धा चुकीची असो किंवा बरोबर, पण भीती माणसाच्या मनात खोलवर बसलेली असते आणि एकदा विश्वास बसला की तो सहज निघून जात नाही. एकदा विश्वास बसला की तो सहज निघून जात नाही. तुमच्या घरात किंवा गावात अशी कोणती अंधश्रद्धा मानली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रत्येक घरात हा विषय बोलला जातो, पण उघडपणे नाही. धन्यवाद.